श्री स्वामी समर्थ मित्रांनो, महिलांनो, घरात पैसा येतो पण टिकत नाही. तर रोज देवाला दिवा लावताना दिव्यात या 3 वस्तू टाका आणि चमत्कार तुमचा तुम्हीच अनुभवा. मित्रांनो, जर कोणतीही महिला हा व्हिडिओ बघत असेल आणि श्रद्धेने हे उपाय करत असेल तर तिच्या घरात शांती, समृद्धी, पैसा आणि लक्ष्मीचं स्थिर वास्तव्य होणं नक्की आहे. कारण हा फक्त उपाय नाही, ही एक शक्ती आहे जी तुमचं नशीब बदलू शकते. पहिला उपाय आहे तुपाच्या दिव्यात काळी मिरी जाळण्याचा. हा चमत्कारिक उपाय आपल्या घरात पैसा टिकत नाही तर कितीही कमवा पण हातात राहत नाही, अचानक खर्च वाढतात किंवा सतत आर्थिक अडचणी येत राहतात, तर हा उपाय तुमच्यासाठीच अत्यंत प्रभावी आहे. हा उपाय साधा आहे पण यामागे खूप खोल आध्यात्मिक आणि ऊर्जा विज्ञान दडलं आहे. काळी मिरीचं आध्यात्मिक महत्त्व असं आहे की काळी मिरी ही फक्त मसाला नाही, ही एक शक्तिशाली ऊर्जा शुद्ध करणारी वस्तू आहे. प्राचीन काळापासून काळी मिरीचा वापर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो. असं मानलं जातं की काळी मिरीत अशी शक्ती असते जी घरातील नकारात्मक कंपनं शोषून घेते. जिथे सतत वाद होतात तिथे पैसा टिकत नाही. जिथे काही काम यशस्वी होत नाही अशा ठिकाणी काळी मिरी अत्यंत प्रभावी ठरते. तुपाचं महत्त्व. तूप म्हणजे शुद्धता, तूप म्हणजे सात्विक ऊर्जा. जेव्हा आपण तुपाचा दिवा लावतो तेव्हा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. देवाला सर्वात प्रिय असलेली गोष्ट म्हणजे तूप, म्हणून तुपाच्या दिव्याला विशेष महत्त्व दिलं जातं. हा उपाय नेमका कसा करायचा? तर मित्रांनो, हा उपाय खूप सोपा आहे पण करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही एक छोटासा दिवा घ्या. तो दिवा मातीचा असला तरी चालेल किंवा पितळेचा किंवा अन्य धातूचा, तांब्याचा असला तरी उत्तम. दिवा पूर्ण स्वच्छ धुवा. जर तो नवीन असेल तर एकदा गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने शुद्ध करा. आता त्या दिव्यात शुद्ध गाईचं तूप घाला. जास्त नाही पण इतकं की दिवा व्यवस्थित पेटेल. आता त्या तुपात 2 किंवा 3 काळी मिरी टाका. एक कापसाची जाड वात तयार करा. ती म्हणजे दिवा जास्त वेळ जळण्यासाठी एक जाड वात तयार करा. आता हा दिवा देवासमोर लावा. हा उपाय कधी करायचा? तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सूर्यास्तानंतर 3 सांजेला करायचा आहे. दररोज केला तरी चालेल पण विशेष करून शुक्रवार आणि मंगळवार हा दिवस खूप प्रभावी मानला जातो. जर तुम्ही सलग 11 दिवस हा उपाय केला तर त्याचा परिणाम तुम्हाला नक्की जाणवेल. आता हा उपाय करताना काय बोलायचं? तर दिवा लावताना मनात एकच भावना असावी की माझ्या घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होऊ दे, माझ्या घरात लक्ष्मीचं स्थिर वास्तव्य होऊ दे. आणि महिलांनो, जर शक्य असेल तर ओम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र 11 वेळा नक्की म्हणा. हा उपाय करताना काही चुका करू नका. कधीही खराब किंवा तुटका दिवा वापरू नका. वापरलेली काळी मिरी पुन्हा वापरू नका आणि दिवा पूर्ण जळू द्या. मध्येच हा दिवा विझवू नका आणि जर विझला तर पुन्हा लावा. वापरून झाल्यावर काय करायचं? तर दिवा पूर्ण जळून झाल्यावर उरलेली जी राख किंवा काळी मिरी असेल ती कचऱ्यात टाकू नका. ती घराच्या बाहेर झाडाखाली किंवा मातीमध्ये टाका. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा त्या मातीमध्ये मिसळेल आणि पूर्णपणे नष्ट होईल. आता या उपायाचे फायदे असे आहेत की हा उपाय नियमित केल्याने घरातील आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतात. अचानक पैसा येण्याचे मार्ग तयार होतात. तसेच थांबलेली कामं सुरू होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. शेवटची महत्त्वाची गोष्ट या उपायाबद्दलची अशी आहे की हा उपाय करताना
श्रद्धा आणि विश्वास असणं खूप गरजेचं आहे. फक्त करून उपयोग नाही, मनापासून करा, कारण जिथे श्रद्धा असते तिथेच चमत्कार घडतात. पुढचा उपाय असा आहे, तो केल्याने म्हणजे जर घरात पैसा येण्याचे मार्ग तयार करतो. दिव्यात हळद टाकून दिवा देवी लक्ष्मी कशी प्रसन्न करते, कसा होते आणि तो उपाय किती शक्तिशाली आहे. तर बघा मित्रांनो, दिव्यात चिमूटभर हळद टाकून लावण्याचा लक्ष्मी प्रसन्न करणारा उपाय. काही घरांमध्ये पैसा येतो पण टिकत नाही. काही घरांमध्ये कामं होतात पण समाधान नसतं. आणि काही घरांमध्ये सगळं असूनही आनंद किंवा समाधान नसतं. अशा वेळी हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो. हा उपाय थेट देवी लक्ष्मीशी संबंधित आहे आणि हा उपाय केल्याने घरात केवळ पैसा येतो असे नाही, तर सुख, समाधान आणि वैभवसुद्धा येऊ लागतं. हळदीचं आध्यात्मिक महत्त्व म्हणजे असं आहे की हळद पवित्रता, हळद म्हणजे मंगल, हळद म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक. भारतीय परंपरेत हळदीला खूप मोठं स्थान दिलं गेलं आहे. लग्न असो, पूजा असो किंवा कोणतंही शुभ कार्य असो, हळद वापरल्याशिवाय पूर्ण होत नाही. कारण हळदीमध्ये अशी ऊर्जा असते जी घरात सकारात्मकता आणि समृद्धी आकर्षित करते. ज्या घरात हळदीचा वापर नियमित होतो त्या घरात देवी लक्ष्मीचं वास्तव्य कायम राहतं. दिवा आणि हळद यांचा संगम जेव्हा आपण तुपाच्या दिव्यात हळद टाकतो तेव्हा त्या दिव्याची ऊर्जा अनेक पटीने वाढते. तूप जे दिव्याचं सात्विकता आणि हळद आकर्षित करते. लक्ष्मीची कृपा हा संगम म्हणजे एक प्रकारचं शक्तिशाली ऊर्जा केंद्र तयार होतं. हा उपाय नेमका कसा करायचा? हा उपाय करताना प्रत्येक गोष्ट नीट पाळणं खूप गरजेचं आहे. सर्वप्रथम मित्रांनो, एक छोटा स्वच्छ दिवा घ्या. मातीचा किंवा पितळेचा असेल तर सर्वात उत्तम. त्या दिव्यात शुद्ध गाईचं तूप घाला. त्यानंतर तो दिवा तुपात अगदी चिमूटभर, दिव्यात जे तूप घालणार आहात त्या तुपात चिमूटभर हळद टाका. जास्त टाकू नका, फक्त 1 चिमूट पुरेशी आहे. कापसाची एक स्वच्छ वात तयार करा. आता हा दिवा देवासमोर किंवा लक्ष्मीच्या फोटोसमोर लावा. हा उपाय कधी करायचा? तर हा उपाय विशेष करून शुक्रवारच्या दिवशी करावा. कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. तुम्ही हा उपाय दररोज केला तरी चालेल, पण शुक्रवारला केल्यास त्याचा प्रभाव खूप जास्त वाढतो. संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा दिवा लावावा. हा उपाय करताना काय बोलायचं? तर दिवा लावताना मन शांत ठेवा आणि मनात अशी भावना ठेवा की माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येऊ दे. देवी लक्ष्मी माझ्या घरात स्थिर राहू दे. आणि जर शक्य असेल तर यावेळीसुद्धा ओम लक्ष्मी महालक्ष्मी नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवा की जी हळद वापरणार आहात ती हळद शुद्ध असावी. बनावट किंवा खराब हळद वापरू नका. दिवा नेहमी स्वच्छ असावा. वापरलेली हळद पुन्हा वापरू नका किंवा अर्धवट विझवू नका. वापरून झाल्यावर काय करायचं? तर दिवा पूर्ण जळून झाल्यावर उरलेली हळद किंवा तुपाचा अंश ते घरात टाकू नका. ते झाडाखाली किंवा मातीमध्ये टाका. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. आणि हा जो उपाय आहे, तुपाचा दिवा करायचा आणि त्यामध्ये हळद टाकायची, तर या उपायाचे फायदे असे आहेत की हा उपाय नियमित केल्याने घरात लक्ष्मीचं आगमन होतं, पैसा टिकायला लागतो, घरात शांतता आणि समाधान वाढतं, भांडणं कमी होतात आणि घरात एक सकारात्मक वातावरण तयार होतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय करताना घाई करू नका. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. कारण लक्ष्मी फक्त त्या घरात येते जिथे स्वच्छता, श्रद्धा आणि सकारात्मकता असते. पुढचा उपाय आहे काळ्या तिळाचा. हे काळे तीळ दिव्यात टाकून लावण्याचा उपाय जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करतो. मित्रांनो, हा उपाय फक्त अडथळे दूर करत नाही तर तुमच्या आयुष्यातील अडकलेली ऊर्जासुद्धा मोकळी करतो. काळ्या तिळाचं आध्यात्मिक महत्त्व असं आहे की काळे तीळ हे अत्यंत पवित्र मानले जातात. आपल्या शास्त्रांमध्ये काळ्या तिळाला पापनाश करणारी आणि अडथळे दूर करणारी वस्तू म्हटलं जातं.
विशेष करून शनी आणि पितृदोषाशी संबंधित ऊर्जा संतुलित करण्यासाठी काळ्या तिळाचा वापर केला जातो. असं मानलं जातं की जिथे काळ्या तिळाचा योग्य वापर केला जातो तिथे नकारात्मक शक्ती टिकू शकत नाहीत आणि दिवा आणि काळे तीळ यांचा प्रभाव जेव्हा आपण दिव्यात काळे तीळ टाकतो तेव्हा त्या दिव्याची ऊर्जा नकारात्मकता दूर करण्यासाठी काम करते. तूप किंवा तिळाचं तेल हे सुद्धा प्रकाश देतं आणि सकारात्मकता काळे तीळ दूर करतात. अडथळे हा उपाय म्हणजे घराची ऊर्जा शुद्ध करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. हा उपाय नेमका कसा करायचा तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पाळणं खूप महत्त्वाचं आहे. एक दिवा घ्या, मातीचा, पितळेचा किंवा अन्य धातूचा असेल तरी चालेल, वापरला तरी चालेल. त्या दिव्यात शुद्ध गाईचं तूप घाला. आता त्या तुपात एक चिमूटभर काळे तीळ टाका. जास्त टाकू नका, संतुलन ठेवणं गरजेचं आहे. कापसाची स्वच्छ वात तयार करा. त्यानंतर दिव्यात वात घाला. आता हा दिवा देवासमोर लावा. हा उपाय कधी करायचा तर हा उपाय शनिवारच्या दिवशी करणे सर्वात प्रभावी मानले जाते, कारण शनिवार हा शनिदेवाशी संबंधित आहे आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा दिवा लावावा. हा दिवा जर तुम्हाला जास्त परिणाम हवा असेल तर सलग 7 शनिवार हा उपाय करा. हा उपाय करताना काय बोलायचं तर दिवा लावताना मनात अशी भावना ठेवा की माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊ दे, माझी सर्व कामं सुरळीत पूर्ण होऊ दे. जर शक्य असेल तर ओम शनैश्चराय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. महत्त्वाच्या गोष्टी की हा उपाय करताना काही चुका टाळा, जसे की काळे तीळ शुद्ध आणि स्वच्छ असावेत. वापरलेले तीळ पुन्हा वापरू नका. दिवा पूर्ण जळू द्या, मध्येच विझवू नका. दिवा लावताना मन शांत ठेवा. मित्रांनो, हे तीळ वापरून झाल्यावर त्याचं काय करायचं तर दिवा जळून झाल्यानंतर उरलेले तीळ किंवा राख ते घरात ठेवू नका. ते वाहत्या पाण्यात सोडा किंवा झाडाखाली टाका. यामुळे नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे निघून जाते. या उपायाचे फायदे असे आहेत की नियमित हा उपाय केल्याने कामातील अडथळे दूर होतात, थांबलेली कामं पुन्हा सुरू होतात आणि मन शांत राहतं. घरात भांडणं कमी होतात आणि एक सकारात्मक वातावरण घरात तयार होतं. शेवटची महत्त्वाची गोष्ट, कधीकधी आपल्याला वाटतं आपलं नशीब साथ देत नाही, पण खरं म्हणजे आपल्या आसपासची ऊर्जा त्या कामांमध्ये अडथळा निर्माण करत असते आणि हा उपाय तीच ऊर्जा बदलतो. जर तुम्ही हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे उपाय फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर करण्यासाठी आहेत. आजपासूनच सुरू करा आणि तुमच्या आयुष्यात होणारा बदल स्वतःच अनुभवा. मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटतं की ही माहिती उपयोगी आहे तर हा व्हिडिओ इतरांमध्ये नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्यामुळे कोणाचं आयुष्य बदलू शकतं. व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.